नमस्कार शेतकरी मित्रांनो, पावसाने 10 ते 15 दिवस लेट आगमन आता पावसाचं होत आहे. मागील वर्षी आपली लागवड 11 तारखेला माझी लागवड झाली होती. बऱ्याच शेतकऱ्यांची लागवड 15 तारखेपर्यंत पूर्ण महाराष्ट्रात लागवड झाली होती. तर आता सध्याची कंडिशन अशी आहे की आपल्या लागवडी 10 ते 15 दिवस लेट झालेल्या आहे. तर शेतकरी मित्रांनो, 10 ते 15 दिवसाचा हा जो काळ आहे याला भरून काढण्यासाठी आपल्याला लवकर येणाऱ्या कापसाच्या वाणाची निवड करणं खूप महत्त्वाची गरज आपली ठरणार आहे. शेतकरी मित्रांनो, तर लवकर येणारे वाण कोणती या विषयावर आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत. आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. शेतकरी मित्रांनो, लवकर येणारं सगळ्यात बेस्ट वाण म्हणजे कबड्डी. खूप जास्त प्रचलित वाण आहे आणि खूप जास्त लवकर येणारं देखील वाण आहे. सगळ्या वाणापैकी सगळ्यात लवकर परिपक्व या वाणाचे बोंड होतात. 100% खात्रीशीर सांगतो, या वाणासारखे लवकर परिपक्व होणारं वाण कुठलंच नाही. त्यामुळे या वाणाची लागवड आपण करू शकता आणि झपाट्याने 2 वेचणीत आपला कापूस मोकळा. शेतकरी मित्रांनो, आपलं दुसरं जे वाण आहे ते म्हणजे नुजवीड सीड्सचं आशा. हे जे वाण आहे या वाणाची लागवड आपण केल्यानंतर आपल्याला कमीत कमी 10 ते 15 दिवसाचा हा जो काळ आहे हा भरून काढण्यासाठी मदत होणार आहे. त्यासोबतच जे आपलं आशावान आहे, या आशावानाचा कापूस जो आहे तो वेचणीसाठी अतिशय सोपा आहे आणि लवकर येणारं हे वाण असल्यामुळे आपण या वाणाची लागवड देखील करू शकता. आपण जे तिसरं वाण यामध्ये ठेवलंय ते म्हणजे नुजवीड सीड्सचं विजेता. शेतकरी मित्रांनो, विजेता हे जे वाण आहे हे देखील लवकर परिपक्व होणारं वाण आहे आणि उत्पादन क्षमता या वाणाची चांगली आहे. आणि आपल्याला जर दाट लागवड करायची असेल किंवा आपण दादा-लाड पद्धतीने लागवड करायची असेल तर आपण या वाणाकडे जाऊ शकता आणि चांगलं उत्पादन या वाणापासून देखील आपल्याला मिळू शकतं. शेतकरी मित्रांनो, आपलं चौथं जे वाण आहे ते म्हणजे स्विफ्ट, राशीचं स्विफ्ट. अतिशय प्रचलित आणि शेतकऱ्यांच्या पसंतीचं असलेलं हे महाराष्ट्रातील वाण आहे. शेतकरी मित्रांनो, राशीचं स्विफ्ट वाण आपण दाट लागवडीसाठी देखील वापरू शकता, कारण की या वाणाचे पानं जे आहेत ते बारीक साईजचे आहे आणि मोकळा पाला याला असल्यामुळे आपण या वाणाची लागवड करू शकता. कापूस वेचणीस सोपा आहे, उत्पादन क्षमता देखील चांगली आहे. आपण या वाणाकडे देखील लवकर येणाऱ्या वाण म्हणून बघू शकता. शेतकरी मित्रांनो, शेवटचं 5वं जे वाण मी तुम्हाला सांगतो ते म्हणजे बायोसीडचं 6001. शेतकरी मित्रांनो, मागील वर्षीपासून खूप जास्त प्रचलित आणि चांगलं हे वाण बघायला मिळतं. याचं उत्पादन क्षमता देखील चांगली आहे, लवकर बोंड परिपक्व होतात आणि त्यासोबतच आपल्याला उभाट वाढणारं हे वाण बघायला मिळतं. त्यामुळे दाट लागवडीसाठी देखील एक उत्तम वाण म्हणून आपण याला निवड करू शकता. शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जे आपण 5 वाण बघितले, एकतर कबड्डी, आशा, विजेता, स्विफ्ट आणि बायोसीडचं 6001. शेतकरी मित्रांनो, हे जे 5 वाण आहेत लवकर येणाऱ्या वाणामध्ये आपण याला बघू शकतो. त्यामुळे आपण या 5 वाणापैकी कुठलंही एक वाण जर लागवड केलं तर निश्चितच आपल्याला जो 10-15 दिवसाचा लेट ही कापूस लागवड झालेली आहे हा काळ भरून काढण्यासाठी फायदा होऊ शकतो. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर शेअर करा, लाईक करा. आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपण सबस्क्राईब नक्की करा. आपल्या शेतकरी महाराष्ट्राच्या वन या इंस्टाग्राम पेजला आणि फेसबुक पेजला फॉलो नक्की करा. धन्यवाद.